या व्हिडिओमध्ये आपण GitHub इन्स्टॉलेशन बघूया. ज्या काही लिंक्स असतील किंवा स्टेप्स आहेत, त्याचं एक वेगळं डॉक्युमेंट पण भेटेल तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल. तर स्टार्ट करूया. सर्वात पहिले कुठलेही तुमच्याकडे जे ब्राउझर असेल ते ओपन करा. त्याच्यामध्ये github.com ला व्हिजिट करा. जर तिथे तुमचं GitHubला अकाउंट नसेल तर साइन अप करा. माझं अकाउंट आहे त्यामुळे मी साइन इन करेल. साइन इन. आणि आपल्याला एक नवीन रेपॉझिटरी क्रिएट करायची. मी करू शकतो तुम्ही न्यू. आणि सगळ्यांना असेच नाव द्यायचंय सर्वांनी. सर्वात पहिले जावा अंडरस्कोर तुमचं नाव, आडनाव आणि 2025. आणि डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे, तुम्ही देऊ शकता. साईटवर जावा 2025. आणि रेपॉझिटरी प्रायव्हेट ठेवायची आहे सध्या तरी. म्हणजे हे आठवणीने करा की एक रेडमी फाईल ऍड करा आणि git ignore मध्ये जावा का सध्यासाठी. आपण नंतर स्प्रिंग बूटची बघूयात डॉट इग्नोर फाईल. तर इथे जावा सिलेक्ट करायचं आणि क्रिएट रिपॉझिटरी. तर इथे तुम्ही बघू शकता एक डॉट गिट इग्नोर आणि एक रेडमी फाईल क्रिएट झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायचं आहे, हे ही झाली आपली GitHub वरती रिपॉझिटरी क्रिएट. आता ही आपल्याला लोकली क्लोन करायची. तर त्यासाठी आधी आपल्याला गिट डाउनलोड करायचं. तर ही लिंक पण तुम्हाला भेटेल तिथे. गिट विंडोज x64 सेटअप डाउनलोड करा. ऑलमोस्ट 70 MB चा आहे ते. डाउनलोड झाल्यावरती डायरेक्ट डबल क्लिक करून ओपन करू शकता तुम्ही. येस. ते फक्त जास्त काही नाही, इन्स्टॉल म्हणायचं आहे त्याला. तो त्याचा वेळ घेईल इन्स्टॉल होण्यासाठीचा. आता माझ्याकडे आधी गिटचं व्हर्जन होतं त्यामुळे त्याने आधी अनइन्स्टॉल केलं आणि आता हे परत नवीन व्हर्जन इन्स्टॉल केलं. हे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यावरती फिनिश म्हणायचं. जर कोणाकडे आधी जर सेटअप असेल काही तर ते चेक करूया असेल तर इथं तुम्ही गिट टाकू शकता. इथे तुम्ही वेगवेगळे गिट बॅश आणि गिट cmd गिट GUI या गोष्टी बघू शकता. तर सर्वात पहिले गिट बॅशला जायचंय. इथे आपण काय करणार आहोत, आपली SSH की ऍड करणार आहोत. तर सर्वात आधी जर कोणाचं GitHub सेटअप असेल आणि SSH की जर ऍडेड असेल तर त्यांनी आधी चेक करा की तुमचं .ssh फोल्डर ऍडेड आहे का. तर त्यासाठी आपण कमांड दिलेल्या आहेत. ls -l. तर माझ्या इथे नाहीये. तर आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर त्यासाठी कमांड आहे, तर ती आपण बघूयात पहिले. सी. आणि तुमचा इथे ईमेल टाकायचा. जर तुमच्या अकाउंटचा ईमेल तुम्हाला माहिती नसेल तर ते जाऊन सेटिंग मध्ये ईमेल्स मध्ये हा जो प्रायमरी ईमेल आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे की जनरेशन साठी. ते एंटर करायचं. पासफ्रेज काही द्यायची नाही आपल्याला, ते पण एमटी. तरी की आता जनरेट झालेली आहे. तर इथे त्याने विचारलं होतं बघा की पाथ काय ठेवायचा आहे आपल्याला कीचा. ओके. सी युजर्स आकाश .ssh आणि ID_ED 25519. आपण इथे जाऊया.
युजर्स मध्ये आकाश आणि .ssh ते जाऊन id .pub नावाची जी फाईल आहे ती ओपन करायचे. ओपन विथ किंवा एडिट विथ नोटपॅड मध्ये ओपन केली तरी चालेल. ही की कॉपी करायची आणि परत ब्राउझर वरती जायचं. परत इकडे सेटिंग मध्ये SSH and GPG keys नावाचं जे ऑप्शन इथे क्लिक करायचं आणि इथे न्यू की ऍड करायची SSH की. टायटल तुम्ही काय पण देऊ शकता. ते पेस्ट करायची ऍड SSH की. हे ऍड केल्यावरती आपलं जो लोकल मशीन आहे आणि गिटहब यांच्यामध्ये एक बॉन्ड क्रिएट झाल्यासारखा झाला किंवा एक हँडशेक झाला की जेव्हा आपण आता गिटहबच्या गोष्टी करू, गिट पुश करू, गिट पुल करू किंवा गिट क्लोन करू, तेव्हा आपण ही की जनरेट केलेली होती ही आणि आता आपण जी गिटहबवरती ऍड केली तर त्या दोन की तो मॅच करतो आणि त्याला समजतं की हा युजर ऑथेंटिकेटेड आहे आणि तो आपल्याला ऍक्सेस देतो. तर आता हे झालेलं आहे आपलं SSH की ऍडिशन. आता आपण एक फर्स्ट फाईल पुश करून बघूयात. तर जिथे पण तुम्हाला पुश करायची आहे तिथे आता इथे मला हे जे आपण गिटहबचं क्रिएट केलेले रिपॉझिटरी जी क्रिएट केलेली आहे ती क्लोन करायची आहे. त्यासाठी सर्वात पहिले गिटहबच्या टेपवरती क्लिक करा. तर कोडमध्ये HTTPS आणि SSH हे दोन ऑप्शन आहेत. आपण SSH ऑप्शन चूज केलेला आहे कारण आत्ताच आपण SSH की ऍड केली. तर ते कॉपी करायची ही URL इथे जायचं आणि राईट क्लिक करून शो मोर ऑप्शन आणि ओपन गिट बॅश शेअर. गिट क्लोन आणि तसं जे आपण कॉपी केलेली आहे की तर ती हे कॉपी करताना जर हे तुमच्याकडे पण आलं असेल तर ते डिलीट करा. फक्त गिट पासून ते लास्ट डॉट गिट पर्यंत एवढंच असलं पाहिजे. गिट क्लोन क्लोन केलं. सर्वात पहिले विचारा कधी कधी जर तुम्हाला युजर नेम आणि हे पण विचारेल, ईमेल पण विचारेल गिटहबचा, तर तो पण ऍड करा. आता ही क्रिएट झालेली आहे. तर CD आतापर्यंत जेवढ्या स्टेप केल्या आपण त्या वन टाइमच आहे. आता ह्याच्या पुढं आपल्याला ह्या स्टेप्स करायची गरज नाही. आता मी तुम्हाला एक फाईल पुश करून दाखवतो. जावा अंडरस्कोर CD म्हणजे चेंज डिरेक्टरी. तर त्या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी वापरतो. तुम्ही इथे बघू शकता मी आधी D फोल्डर मध्ये होतो. D मध्ये जावा आकाश काकडे अंडरस्कोर 2025 मध्ये LS म्हणलं की आता आपल्या त्या फोल्डर मध्ये काहीच नाही, रिकाम आहे. की आपण एक रिपॉझिटरी किंवा एक फोल्डर तिथे ऍड करूया. माझी असाइनमेंट आहे जावाची फर्स्ट, तर ती मी ऍड करतो. एक फोल्डर क्रिएट केलेले आहे मी. आणि आता ह्या पुढच्या ज्या कमांड आहेत त्या नेहमी या रिपॉझिटरी मध्ये आल्यावरतीच रन होणार. कारण जर तुम्ही इथे बघितलं तर व्ह्यू मध्ये जेव्हा तुम्ही शो हिडन फाईल्स ऑप्शन असतं, हा हिडन आयटम्स, तेव्हा इथे बघू शकता डॉट गिट फोल्डर आहे. तर गिटहबला कसं समजणार की गिटहब रिपॉझिटरी आहे, तर ते डॉट गिट फोल्डरमुळे समजतं. याच्यामध्ये तुमच्या सर्व गिटच्या हिस्ट्री असते आणि तुमचे गिटहब रेपोची पूर्ण माहिती असते. ज्या रेपोमध्ये तुम्ही आहात आल्यावरती केलं मी तरी असाइनमेंट ऍड झाली. तर जेव्हा पण तुम्ही कुठली फाईल नवीन ऍड केली किंवा त्या फाईलमध्ये चेंज केला, गिट स्टेटस म्हणाल, गिट स्टेटस इथे अनट्रॅक्ट फाईल, हे आता आपण जे नवीन फोल्डर ऍड केलेलं आहे तर ते आपल्या लोकल मशीन वरती आहे आणि जे आपण इकडं क्रिएट केलेली आहे रिपॉझिटरी ऑनलाईन, तर इथे माहिती नाही आणखी इथे फोल्डर आहे म्हणून आपल्या रिपॉझिटरी मध्ये, तर ते आपल्याला पुश करायचं. तर सर्वात पहिले गिट स्टेटस मधून चेक केलं की
आलेलं आहे का ते अनट्रॅक्ड फाईल आहे का. सर्वात पहिली कमांड आहे git add आणि git add आणि जे तुम्हाला फोल्डर पुश करायचं तुमच्या repository मध्ये त्याचा पाथ. आता मला असाइनमेंट पण पुश करायचं मी git add केलं. आणखीन एक ऑप्शन आहे git add स्पेस डॉट. तर तसं जर केलं तर तुमच्या repository मध्ये जेवढे पण चेंजेस आहेत जेवढ्या पण फाईल्स मधले चेंजेस आहेत ते सगळे ऍड होतात. आपल्या repository मध्ये पुश होण्यासाठी. सर्वात पहिली कमांड git add. परत git स्टेटस म्हणलं आता ती ग्रीन झाली फाईल. तर आता इथं आधी काय होती अनट्रॅक्ड होती आता ती ट्रॅक झाली आणि काय म्हणते चेंजेस टू बी कमिटेड. त्याच्यानंतरची जी कमांड आहे ती तुम्ही काय केलं ह्याच्या फाईलमध्ये ते मला सांगा. इथे ऑलवेज मिनिंगफुल मेसेज द्या कारण जेव्हा प्रोजेक्ट खूप मोठा असतो तेव्हा ह्या कमेंट्स खूप कामाला येतात नंतर. आणि जेव्हा तुम्ही ब्रांचेस GitHub हे आता खूप आपण खूप बेसिक शिकतोय. GitHub खूप मोठं आहे. जेव्हा तुम्ही ब्रांचेस आणि खूप सारे कमिट्स माझे असतील तर तुम्हाला एखाद्या फीचर मध्ये काही बग वगैरे आल्यानंतर तर तो जर फाइंड आउट करायचा असेल तरच तुम्ही या कमिट मध्ये जर मिनिंगफुल मेसेज दिला असेल तर इथे येऊन तुम्ही बघू शकाल की काय चेंजेस केले होत्या. तर सध्या मी टाकतो फर्स्ट जावा डबल कोट बंद git commit -m म्हणजे मेसेज आणि जो आपल्याला मेसेज मिनिंगफुल मेसेज द्यायचा आणि त्यानंतर ती कमांड आहे ती पुश. पुश केलं जोपर्यंत इथपर्यंत हा दाखवत नाही की कम्प्लिटेड आहे तोपर्यंत बघायचं कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे पुश नाही होत. आता इतक्या वेळ आपल्याला ही लोकलीच होती फाईल आणि आता इथे काहीच नव्हतं. आता मी रिलोड करतो एकदा तर बघा इथे ती फाईल ऍड झाली इथे फर्स्ट जावा असाइनमेंट. तर हे लक्षात ठेवा SSH की ऍड करेपर्यंत आणि git क्लोन हे एकदाच करायचं आहे आपल्याला. तर ज्या पण नवीन असाइनमेंट्स येतील काही पण असेल तुम्ही इथेच एक नवीन फोल्डर क्रिएट करायचं आणि असाइनमेंट झाली की लगेच ह्या 3 स्टेप्स करायच्या. त्या पण तुम्हाला एक डॉक्युमेंट येईल त्यामध्ये असेल git स्टेटसने चेक करायचं की बरोबर आहेत का चेंजेस आपण टाकलेली फाईल बरोबर फोल्डर बरोबर तेच त्या फोल्डर मध्ये गेलेलं आहे का. नंतर फर्स्ट आहे git add आणि जे पण आपल्याला पुश करायचंय तर तो फोल्डरचा पाथ. तर मला असाइनमेंट 1 पुश करायचं होतं त्यामुळे मी git add केलं. सेकंड कमांड आहे commit -m मेसेज एक मिनिंगफुल मेसेज द्यायचा आणि थर्ड आहे git push हे नेहमी ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा हे बेसिक आहे. आणि काही जर एरर वगैरे आले काही चुका झाल्या तर मला विचारू शकता. हा आणि आणखीन एक आहे आता आपल्याला असाइनमेंट फक्त पुश केलं म्हणजे झालं असं नाही. आपल्याला असाइनमेंट चेक पण करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला कोलॅबरेटर्स ऍड करता येतात. तर सेटिंग मध्ये जायचं इथं कोलॅबरेटर्स म्हणून आहे आणि इथे ऍड पीपल. तर इथं सध्या तरी आणखीन तुम्हाला सांगितल्याशिवाय कोणाला ऍड करू नका. मी दाखवायचं म्हणून तुम्हाला एक दाखवतो फक्त सायफर कोडिंग क्लासेसचं त्याला इन्व्हाइट करतो ऍड. तुम्ही हे सध्या करू नका तुम्हाला कळवण्यात येईल कोणत्या स्टुडंटला तुम्हाला हे करायचंय किंवा मॅडमला करायचंय किंवा सायफरच्या अकाउंटला ऍड करायचं ॲज अ कोलॅबरेटर ते आम्ही सांगू तुम्हाला. हे केल्यावरती आम्हाला तुमच्या रेपोचा ऍक्सेस भेटेल आणि आम्हाला पण असाइनमेंट्स दिसतील आणि चेक करता येतील.